आपणा सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो, की मी रिटायर केव्हा होऊ शकेल? किंवा किती रिटायरमेंट फंड असावा म्हणजे मी रिटायर होऊ शकेल? या पर्टिक्युलर प्रश्नाबद्दल आज आपण डिस्कशन्स करणार आहोत. सो मी तुमच्याबरोबर एक एक्सेल शीट शेअर करणार आहे आणि त्या एक्सेल शीटमध्ये हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला समजून सांगणार आहे. कुठले-कुठले पॅरामीटर्स असतात, जे तुम्हाला प्रॉपरली माहीत असायला पाहिजेत बिफोर कॅल्क्युलेटिंग रिटायरमेंट फंड. आमची एक वेबसाईट आहे investtajna.in. ह्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचा फ्री फायनान्शियल प्लॅन बनवू शकता. तिथे रिटायरमेंट फंड किती असावा, चिल्ड्रन एज्युकेशन फंड किती असावा, या सगळ्या ऑटोमेटेड कॅल्क्युलेटर्स तिथे अवेलेबल आहेत आणि तो फ्री आहे, म्हणजे त्याला काही चार्ज करत नाहीत आम्ही. बेसिक कॅल्क्युलेशनसाठी आम्ही काहीही चार्जेस घेत नाही. ते पण मी सांगणार आहे तुम्हाला कसं जायचंय, कुठून करायचंय. सो पहिल्यांदा एक स्क्रीन शेअर करतो मी तुमच्याबरोबर. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक किंवा चॅनल सबस्क्राईब पण करू शकता. आय होप तुम्हाला ही स्क्रीन दिसत असेल. सो याच्यात काही ॲझम्पशन्स आहेत. हे जे येलो सेल्स तुम्हाला दिसत आहेत, ते सगळे ॲझम्पशन्स आहेत. ते काय आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी आणि एक प्रॅक्टिकल केस स्टडी पण आपण इथे डिस्कस करू. सो काय-काय गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. करंट एज, तुम्हाला तुमचं एज तर माहीतच असणार आहे. एक्सपेक्टेड रिटायरमेंट एज, तुम्हाला कधी रिटायर व्हायचंय ह्याची आपल्याला हे एक ॲझम्पशन आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी हे एक ॲझम्पशन आहे. करंट अॅन्युअल एक्सपेन्सेस किती आहेत तुमचे. आता ही फिगर नेमकी काय आहे हे मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगेल ज्यावेळेस एक फिगर आपण घेऊ त्यावेळेस. करंट इन्फ्लेशन किंवा येणाऱ्या वेळेमध्ये काय इन्फ्लेशन तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ते तुम्ही इथे कन्सिडर करू शकतात. प्री रिटायरमेंट रेट ऑफ रिटर्न, सो म्हणजे रिटायर होण्याच्या आधी जो काही पोर्टफोलिओ तुम्ही बनवाल त्या पोर्टफोलिओवर किती पर्सेंट रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतील हे सुद्धा तुम्हाला अझ्युम करावं लागेल इथे. एक्सपेक्टेड रिटर्न्स ऑन रिटायरमेंट कॉर्पस, म्हणजे रिटायर झाल्याच्या नंतर तुम्हाला किती रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत ते सुद्धा कॅल्क्युलेशन्स इथे आपल्याला म्हणजे ते अझम्पशन आपल्याला पाहिजे आहेत. एक्सपेक्टेड अॅन्युअल इन्क्रीज इन इयरली इन्कम, हे कशासाठी आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमची सॅलरी हाईक किती होईल, तुमची एक्सपेक्टेशन काय आहे. अझम्पशन्स आहेत, मला माहिती आहे की 5 वर्षानंतर काय सॅलरी हाईक राहील आपल्याला माहित नाही. तसंच आपल्याला इन्फ्लेशन पण 5 वर्षानंतर काय राहील आपल्याला माहित नाही. पण एक अझम्पशन करायला काही हरकत नाही. आय थिंक ते इन टँडम असायला पाहिजे जे काही अझम्पशन्स आपण करू. एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही सध्याच्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत तुम्ही करून ठेवलेल्या असतील तर त्या सुद्धा इथे मी सांगणार आहे तुम्हाला. आणि एक्सपेक्टेड रिटर्न्स ऑन एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट, ही जी काही इन्व्हेस्टमेंट असेल याच्यावर किती एक्सपेक्टेशन आहे तुमची आणि हे सगळं कॅल्क्युलेट झाल्यावर काय फिगर येते हे सगळं आपण डिस्कशन करू. सो आता 30 वर्ष असं वय आहे त्या व्यक्तीचं, असं आपण कन्सिडर करूयात की 30व्या वर्षी रिटायरमेंट प्लॅनिंग चालू, म्हणजे हे रिटायरमेंट फंड किती असावा ह्याच्याबद्दलचे कॅल्क्युलेशन आपण इथे करणार आहोत. तो 30 करंट एज, रिटायरमेंट एज 60 पकडू आपण किंवा 60व्या वर्षी आपल्याला रिटायर व्हायचे. वेगवेगळे एज आपण पकडू शकू, म्हणजे ते मी सांगेल तुम्हाला. एक दोन एक्झाम्पल व्हेरिएशन्स इथे करू आपण. लाईफ एक्सपेक्टन्सी साधारणतः 80 पकडायला काही हरकत नाहीये. सो 80 पर्यंत आपण पकडावं. 80 लाईफ एक्सपेक्टन्सी, कोणाला कमी पकडायची असेल, कोणाला जास्त पकडायची असेल तर आय थिंक दे कॅन कन्सिडर दॅट, देर इज नो प्रॉब्लेम. आता करंट अॅन्युअल एक्सपेन्स किती कन्सिडर करायला पाहिजे. आता 30व्या वर्षी आपण रिटायरमेंट प्लॅनिंग करत आहोत, तर आपल्याला असं वाटेल की बाबा माझे तर खूप सारे खर्च आहेत, माझे मुलं आहेत, त्यांचे एज्युकेशन आहेत, त्यांचे हायर एज्युकेशन आहेत, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांचे लग्न वगैरे, या सगळ्या गोष्टी मला प्लॅनिंग मध्ये घ्याव्या लागतील का. सो रिटायरमेंट प्लॅनिंग करताना हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करू नका. त्याच्यासाठी वेगवेगळे फायनान्शियल गोल्स आहेत, त्याचे कॅल्क्युलेशन्स आपण वेगळे ठेवू. आता आपल्याला फक्त आणि फक्त रिटायरमेंट फंड कॅल्क्युलेशन करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची स्पाऊस ते त्यांच्याच खर्चाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर आता असं एक्झाम्पल की आता असं समजा की तुम्ही रिटायर झालेला आहात आणि तुमच्यावर कुठलीही फायनान्शियल रेस्पॉन्सिबिलिटी नाहीये. मग तुम्ही आणि तुमची बायको किंवा तुम्ही आणि तुमचा नवरा हे किती खर्च करतील रिटायर झाल्यानंतर आजच्या घडीच्या प्रमाणात. त्याचं इन्फ्लेशन आपण करू नंतर, मी तुम्हाला समजून सांगेल ते सगळं. सो आजच्या घडीला तुमचा खर्च किती असेल, सो तो आपल्याला पकडायचा आहे. म्हणजे एक्झाम्पल, मी सपोज आता रिटायर झालो आणि मी आणि माझी बायको फक्त आमच्या दोघांचाच खर्च आहे आणि माझ्या मुलाचं एज्युकेशन झालेलं आहे, ग्रॅज्युएशन वगैरे सगळं, पोस्ट ग्रॅज्युएशन. ही इज नॉट डिपेंडंट ऑन अस नाव. सो आम्हाला बाकी काही रेस्पॉन्सिबिलिटी नाही. इट इज ओनली मी अँड माय वाईफ, एवढेच खर्च आहेत. तर मग एक्झाम्पल एक 50,000 रुपये पर मंथचा खर्च असेल. आता इथे तुमचं डिपेंड आहे की रिटायर झाल्यावर, सपोज आज रिटायर झालो तर नाही, मला फिरायला पण जायचंय, मला सगळ्या गोष्टी खर्च वगैरे करायचे, तर तुम्हाला तो खर्च जास्त पण पकडावा लागेल. एक्झाम्पल म्हणून मी इथे 50,000 रुपये पर मंथ आणि 6 लाख रुपये वर्षाचा खर्च कन्सिडर करत आहे.
आता ह्याच्यावर आपल्याला इन्फ्लेशन कन्सिडर करणं फार गरजेचं आहे की बाबा 7% प्रमाणे याच्यावर इन्फ्लेशन वाढत जाईल. सो आज जर 6 लाख रुपयाचा खर्च आहे आपला आणि 7% इन्फ्लेशन आहे, 30 वर्ष माझं करंट एज आहे, एक्झाम्पल 60व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची आहे. सो 60व्या वर्षी ज्यावेळेस रिटायरमेंट घेतली जाईल त्यावेळेस 7% इन्फ्लेशन प्रमाणे पहिल्या वर्षाचा खर्च, ज्यावेळेस 60 वर्ष कंप्लीट झालेले असतील या व्यक्तीला, त्यावेळेस फर्स्ट इयरचा खर्च असणार आहे 48.87 लाख. सो हे 6 लाख रुपयाचं वर हा जो खर्च आहे इन्फ्लेशन ज्यावेळेस ऍड होत जाईल, जो राक्षस आहे इन्फ्लेशनचा, तो 49 लाख रुपीज असणार आहे. सो आपल्याला हे म्हणून हे समजून घेणं फार गरजेचं असतं की इन्फ्लेशन कसं खर्च वाढवतो. सो आज 50,000 रुपये आपण पर मंथ खर्च करतोय एक्झाम्पल, हाच खर्च सपोज 30 वर्षांपूर्वी किती होता? जरा विचारा आपल्या आई वडिलांना की किती खर्च होता तो 1990 साली महिन्याचा. तो 50,000 तर नव्हताच ना, तो मे बी असेल 4-5 हजार रुपये. सो कसा हा इन्फ्लेशन चा राक्षस वाढत जातो आणि आपल्याला त्यालाच मॅनेज करण्यासाठी सगळ्या इन्व्हेस्टमेंट कराव्या लागतात. सो हे फार महत्वाचं आहे. एक्सपेक्टेड प्री रिटायरमेंट रेट ऑफ रिटर्न, म्हणजे आता रिटायरमेंटला 30 वर्ष आहे तर आपण थोडंसं अग्रेसिव्ह साईडला इन्व्हेस्टमेंट करू शकू. सो म्हणजे आपण एक्सपेक्ट करू बाबा 7% इन्फ्लेशन आहे ना, मग 12%ची रेट ऑफ रिटर्न आपण एक्सपेक्ट करू फ्रॉम इक्विटी साईड. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतोय, रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, तर आपण इक्विटी साईडला इन्व्हेस्टमेंट करू, इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू, स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू, असं मी एक अझम्पशन इथे घेत आहे. देन नेक्स्ट अझम्पशन आहे एक्सपेक्टेड रिटर्न्स ऑन रिटायरमेंट कॉर्पस. म्हणजे जे काही रिटायरमेंट कॉर्पस आपलं असणार आहे रिटायर झाल्याच्या नंतर. आता रिटायरमेंटच्या आधी आपलं इन्कम वगैरे चालू होतं म्हणून आपण थोडंसं अग्रेसिव्ह इक्विटी साईडला इन्व्हेस्टेड राहिलो. पोस्ट रिटायरमेंट आपण इक्विटी साईडला इन्व्हेस्टेड नाही राहू शकणार. मग आपण पोस्ट रिटायरमेंट रेट ऑफ रिटर्न पकडू 8%. किती? 8%. सो हे झालं. आता त्याच्यानंतर एक्सपेक्टेड अॅन्युअल इन्क्रीज इन इयरली इन्कम, म्हणजे अप्रेझल किती पर्सेंट सॅलरी हाईक तुमची होईल. सो इथे पण आपण एक इन्फ्लेशन प्रमाणे 7% फिगर पकडू की बाबा इन्फ्लेशन जर 7% एक्सपेक्टेड आहे तर मग सॅलरी हाईक पण 7% आपण एक्सपेक्ट ठेवू. आता 30 वर्षाचा हा माणूस आहे आणि ह्याच्याकडे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट काही आहेत का तिथे कुठे इन्व्हेस्टमेंट करून, जसं की आता 30 वर्षाचा आहे तर बाबा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड मध्ये काही इन्व्हेस्टमेंट असतील, काही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असतील, काही एफडीज वगैरे केलेले असतील, असं एक आपण अझम्पशन घेऊ आणि 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत फॉर रिटायरमेंट, असं आपण इथे कन्सिडर करूया. किती? 10 लाख रुपीज. एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न ऑन एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट, जसं आपण कन्सिडर केलं एफडीज आहेत, ईपीएफ वगैरे आहे, थोडेफार म्युच्युअल फंड्स आहेत, तर सगळाच पैसा इक्विटीमध्ये नाहीये म्हणून इथे रेट ऑफ रिटर्न पण आपण साधारणतः 8%चं पकडू. सांगता जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती 8%नी ग्रो होत राहील असं आपण कन्सिडर करू. सो आता जर कॅल्क्युलेशन सगळे बघितले आपण, सो हे तुम्हाला समजेल. इथं रिटायरमेंट इयर्स किती आहेत आपले? 20. कसे? 60व्या वर्षी रिटायर होणार आणि 80 पर्यंत आपल्याला तो फंड पाहिजे. सो म्हणजे 20 वर्ष आपलं रिटायरमेंट इयर्सचे आहेत. नंबर ऑफ इयर्स लेफ्ट फॉर रिटायरमेंट 60व्या वर्षी रिटायर व्हायचे. करंट एज आपण 30 पकडलंय म्हणून 30 वर्ष आहेत आपल्याला रिटायरमेंटसाठी. सो हे जे 10 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत, जे आपले म्युच्युअल फंड्स, एफडीज, ईपीएफ वगैरे आहे, त्याची व्हॅल्यू होईल साधारणतः 1 करोड रुपये बाय द टाइम यू रिटायर. एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटची मी बोलतोय. सो पहिलं वर्ष किती असणार आहे आपला खर्च? 48,87,000. हे मी सांगितलं होतं ना 60व्या वर्षी आपला किती खर्च असणार आहे. सो तो साधारणतः 49 लाख रुपयांचा असणार आहे. सो आता हे सगळं 20 वर्षाचा आपला खर्च मॅनेज करायचा आहे आपल्याला आफ्टर रिटायरमेंट. सो त्याच्यासाठी आपल्याकडे किती रिटायरमेंट कॉर्पस असलं पाहिजे? 8.96 लाख करोड रुपीज, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 करोड रुपये लागणार आहेत आपल्याला रिटायर होण्यासाठी ह्या केस स्टडीमध्ये. आणि ते 9 करोड रुपये जे आहे ते हे इथे दिसत असेल तुम्हाला की स्टार्टिंग रिटायरमेंट कॉर्पस 8,96,00,000 हे जे फिगर दिसतीये. मग ते एसडब्ल्यूपी म्हणजे आपण पैसे काढून घेणार ते त्या वर्षी जो काही खर्च लागणार आहे. मग त्याच्यानंतर किती ऍसेट राहिला? हा 8.47 करोड रुपीज साधारणतः 8%नी ग्रो करणार आहे. जे आपण म्हणलंय रिटायरमेंट कॉर्पसला किती टक्क्यांनी ग्रो करू शकू आपण? 8%. मग तो होईल 9.14 करोड रुपीज. परत नेक्स्ट इयरला 7%च्या इन्फ्लेशन प्रमाणे आपला 61व्या वर्षी खर्च असणार आहे 52.29 लाख रुपीज. आणि असं हे हळूहळू जाऊन 20 वर्ष कंप्लीट झाल्यावर आपल्याकडे 0 रुपये राहणार आहेत. किती? 0 रुपये, 0 रुपीज.
सो तो पूर्ण पैसा आपला संपलेला असेल बाय द टाइम वी बिकम 80 इयर्स. सो आता तुम्ही विचारताल की बाबा हे मला 9 करोड रुपये जे साठवायचे आहेत रिटायरमेंट कॉर्पस साठी, त्याच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट किती करावी. तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत हे कशी इन्व्हेस्टमेंट करण्याचे. पहिला ऑप्शन की आपण एक 26.5 लाख रुपये जर लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकू, 26.5 लाख रुपये तुमच्याकडे लमसम असतील तर ते 26.5 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केले 12% ती जो आहे तो फंड जो आहे तो साधारणतः तो आणि हा 10 लाख रुपये मिळून तुमचे बाय द टाइम यू विल रिटायर इट विल बिकम 8.96 करोड रुपीज, म्हणजे 9 करोड रुपये. सो 9 करोड रुपये अचीव्ह करायला तुम्हाला 12% रिटर्न्स आहेत आणि 26.5 लाख रुपये जर तुमच्याकडे आहेत तर तुम्ही तेवढा रिटायरमेंट कॉर्पस बिल्ड करू शकाल. तुम्ही म्हणताल माझ्याकडे 26.5 लाख रुपये नाही येत आता, मग मी कसं करू. मग दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे, एक तर 26,000 रुपयाची एसआयपी करा जी तुम्हाला 12% प्रमाणे रिटर्न देण्याची एक्सपेक्टेशन कॅल्क्युलेशन आपण केलेले आहेत. का, कारण 7% इन्फ्लेशन पकडल्यावर 12% रिटर्न एक्सपेक्टेड ठेवण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. सो 26,000 रुपये पर मंथ प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्ही हा रिटायरमेंट कॉर्पस अचीव्ह करू शकाल. तुम्ही म्हणला की माझ्याकडे 26,000 रुपये पर मंथ करण्याची कॅपॅसिटी आता नाहीये, मला एक 13 ते 14 15,000 रुपये मी करू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. तर इज अ कन्सेप्ट कॉल्ड स्टेपअप एसआयपी, म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये जे एसआयपी करतात. स्टेपअप एसआयपी म्हणजे 13,648 रुपयाची एसआयपी, अप्रॉक्सिमेटली 14,000 पकडा तुम्ही. ही एसआयपी तुम्ही आता करा आणि दरवर्षी जसं तुमचं इन्कम 7% वाढणार आहे ना, तेवढं 7% तुमची एसआयपीची अमाऊंट वाढवा. स्टेपअप करा, त्याला वाढवत राहा. दरवर्षी 7% ते वाढवत जायला पाहिजे. तसं जरी केलं तुम्ही तरी तुम्ही हे रिटायरमेंट कॉर्पस 9 करोड रुपयाचं रिटायरमेंट कॉर्पस अचीव्ह करू शकाल. सो हे एक सिंपल कॅल्क्युलेशन तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो इथे जर तुम्ही इन्फ्लेशन म्हणला, तुम्ही म्हणलात की बाबा 7 नाही 5% इन्फ्लेशन राहील, तर ही फिगर 13,000 रुपये एसआयपी आणि 7,000 रुपयाची स्टेपअप एसआयपी येईल. तुम्ही जर म्हणलात की 10% इन्फ्लेशन राहील तर ही एसआयपी अमाऊंट 65,000 रुपये 66,000 रुपये येईल आणि 34,505 रुपये हा तुमचा स्टेपअप एसआयपी असेल, कारण तुमचं रिटायरमेंट कॉर्पस इथे चेंज होतंय. सो माझ्या मते 7% इन्फ्लेशन इज राईट कॅल्क्युलेशन, त्याप्रमाणे तुम्ही हे करावे. सो 9 करोड रुपये रिटायरमेंट साठी लागतील. आता हे एक्सेल तुम्हाला वाटेल की अरे सर हे एक्सेल शीट द्या, सो आमच्याकडे रेडीमेड पोर्टल आहे जे मी तुमच्याबरोबर आता शेअर करतो. investadnya.in ला जर तुम्ही व्हिजिट केला आमच्या वेबसाईटला, हा ही आमची वेबसाईट आहे investadnya.in, इथे जा, क्रिएट अ फ्री फायनान्शियल प्लॅन मध्ये जाऊन रजिस्टर जर तुम्ही केलं, सो तिथे जाऊन रजिस्टर करा आणि तुमच्या जो प्रोफाईल असेल त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स टाका. तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन्स करून मिळतील. नॉट ओनली रिटायरमेंट प्लॅनिंग, चिल्ड्रन एज्युकेशन साठी किती फंड लागेल, मॅरेजेस साठी किती फंड लागेल, काही वॅकेशन वगैरे साठी जायचं असेल तर त्याच्यासाठी किती फंड लागेल, हे सगळे गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फ्री फायनान्शियल प्लॅन येतो. बेसिक कॅल्क्युलेशन साठी आम्ही काहीही चार्ज करत नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बाबा नाही आम्हाला काही हेल्प पाहिजे, पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा, आता वी हॅव मॉडेल पोर्टफोलिओज आहेत आमचे, जे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकताल, किंवा स्टॉकोमीटर प्लस, MF यज्ञ हे आमचे प्रॉडक्ट्स आहेत, जे जिथे जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तर हे सगळ्या गोष्टी आय थिंक विल बी क्वाईट युजफुल फॉर यू पीपल. सो प्लीज गो अँड व्हिजिट investadnya.in. तिथे जाऊन फ्री फायनान्शियल प्लॅन बनवा. आय थिंक इट विल हेल्प यू अ लॉट. एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होईल, तुमचा एक थॉट प्रोसेस डेव्हलप होईल आणि इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग. असेच दुसरे गोल्स सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कव्हर करणार आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. आणि हा व्हिडिओ लाईक करणं, शेअर करणं, खूप लोकांबरोबर शेअर करा या व्हिडिओला. खूप लोकांना माहित नाही कसं आहे या कॅल्क्युलेशन. सो प्लीज शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सो आणि आपल्या मराठी बांधवांसाठी मराठी हा प्रोमो कोड ऍक्टिव्ह केलेला आहे. सो आमचे जे मॉडेल पोर्टफोलिओज आहेत त्याच्यावर तुम्हाला 35% म्हणजे 2800 रुपयाचं डिस्काउंट आम्ही ठेवलेला आहे. 7,500 रुपयाचा आमचा मॉडेल पोर्टफोलिओ आहे, तो तुम्हाला 4,700 रुपयामध्ये मिळेल. सो प्लीज आमचे मॉडेल पोर्टफोलिओजला पण सबस्क्राईब करा. मराठी हा प्रोमो कोड फक्त आपल्या या चॅनलसाठी ऍक्टिव्हेट केलेला आहे. सो मी आशा करतो की आपण जरूर ते सबस्क्राईब कराल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.